शेण खायची ती बाई सफेद मिठाईमध्ये मंत्र मारलेली मिठाई ती खायला दिली. अरे बापरे. ज्या बाईचे केस मोठी होती तिने स्वतःची केस उपटून काढली. हा, उपटायला लागली ती केस स्वतःचे. मला काहीच नको, फक्त एक बैलगाडी भरून मला धान्य पाहिजे बस. ओके. आणि त्या पोटलीमध्ये एक सोन्याची वीट असते. म्हणून मग तो पिशाच त्याच्या घरामध्ये असं विक्षिप्त असं वातावरण तयार करून त्याचा मुलगा मरतो, त्याची बायको मरते आणि तो वेडा होतो. पण त्यांचा जीव त्या पोरामध्ये पण अडकलाय, प्लस त्यांच्या फॅमिली संसारामध्ये अडकलेला आहे. भरपूर काही इच्छा असतात, जे स्वप्न रंगवलेले असतात खूप खूप खूप. त्यामुळे म्हणजे ती खूप भयानक अशी अतृप्त आत्मा असते आणि तिला कंट्रोल करणं ते खूप डिफिकल्ट असतं. तिकडे जवळचा एक माणूस सांगतो की इथे हार्डली 3 ते 6 महिने लोक राहतात, नंतर त्यांच्याबरोबर काहीतरी घडतं की जे घर सोडून निघून जातात. अच्छा. मयूरने जे सांगितलं ते ऐकून तो अजून शॉक झाला, कारण मयूर बरोबर पण सेम घडलं होतं. सेम तीच गोष्ट. सेम. म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी काहीतरी नाही कोणीतरी होतं जे दोघांना कंट्रोल करायचा प्रयत्न करत होतं. करेक्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन हॉरर पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत आहे श्रद्धाताई, आणि ह्यांच्याबद्दल तर मी काय बोलू, कारण की आपल्या इंडियामध्ये नंबर 1 म्हणजे टॉपचं चॅनल आहे स्कॅरी पंपकिन करून, तुम्हाला माहिती असेल, आणि भरपूर जणांनी ह्यांचे ॲनिमेशन व्हिडिओज हॉररमध्ये पाहिले पण असतील. तर आज ते आलेत आपल्याकडे गेस्ट म्हणून, आणि त्यांच्याकडे भरपूर साऱ्या म्हणजे अशा स्टोरीज आहेत ते शेअर करणार आहेत. तर नमस्कार ताई. नमस्कार सागर. तर आपल्या ऑडियन्सला, आणि ऑब्व्हियसली ह्यांनी चॅनल ते बघितलं पण असेल तुमचं, तर तुम्ही तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या आणि मग तुम्ही तुमची स्टोरी स्टार्ट करा. तर माझं नाव श्रद्धा शेट्टे, माझे हजबंड विजय, आणि आम्ही 2019मध्ये स्कॅरी पंपकिन नावाचं ॲनिमेटेड हॉरर चॅनल स्टार्ट केलेलं आहे. आता आमचे 3 मिलियन सबस्क्रायबर झाले आहेत, आणि असाच प्रचंड असा सुंदर प्रतिसाद आम्हाला लोकांकडून मिळतो आहे. तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्हाला आवडतील याची खात्री आहे मला. आणि मेन म्हणजे मी पण आधी पाहिलं होतं तुमचं चॅनल, आणि मला वाटतं मी 2020 लॉकडाऊन पासून तुमचा व्हिडिओज वगैरे कार्टून ॲनिमेशनवाले पाहतोय. आणि आता मी इतका खुश ह्यामुळे आहे की मला जेव्हा कळलं की आपल्या मराठी लोकांनी चॅनल स्टार्ट केले, आणि त्यांचे म्हणजे टॉपला चॅनल आहे 3 मिलियन्स, टॉप 1-2 नंबरला. तर मी खूप बघून ते खुश झालो की आपले लोक इतक्या पुढे आहेत, आणि त्यामुळे मी खूप एक्सायटेड होतो यांच्यासोबत पॉडकास्ट करायला. आणि यांच्याकडे भरपूर सारे असे स्टोरीज आहेत. तर तुम्ही कोणती स्टोरी स्टार्ट करणार आहात? पहिले तर थँक्यू सो मच सागर, तू इन्व्हाइट केलंस इकडे ॲज अ गेस्ट म्हणून स्टोरी सांगायला. तसं आमच्याकडे एक प्रचंड स्टोरीज आहेत, खूप 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 स्टोरीज आहेत आमच्याकडे. तर तुला कोणती ऐकायची ते तू सांग. एक ब्लॅक मॅजिकवरती तुम्ही काहीतरी सांगू शकाल? ब्लॅक मॅजिकवर भरपूर आहेत स्टोरी. रिसेंटली नाही, बराच वेळ झाला आम्ही ॲनिमेशनमध्ये आमच्याच चॅनलवरची सांगू का? हां, कशी पण, म्हणजे तुमच्या सोबत, म्हणजे तुमच्या रिलेटिव्स वगैरे मध्ये कुठे पण अशी झाली असेल तरी ती पण चालेल. तर ॲक्च्युली आमचे रिसेंटली एक पॉडकास्ट केला होता मी. ओके. त्याच्यावर आमचे एक रायटर आले होते, तर त्यांचं नाव धीरज कुमार साळुंखे आहेत. तर त्यांनी ब्लॅक मॅजिकवरती खूप छान छान स्टोरीज सांगितली होती, त्यातली मी तुम्हाला सांगते. चालेल. तर त्यांनी सांगितलं होतं की ब्लॅक मॅजिक हा प्रकार एवढा डीप आहे की आपण इमॅजिनच नाही करू शकत. आणि ब्लॅक मॅजिक जे करतात, काळा जादू, ते तुमच्या कुठल्याही वस्तू, म्हणजे तुमची जी स्वतःची वस्तू आहे, लाईक तुमच्या जवळची, म्हणजे जसं आपण हा मी ड्रेस घातला आहे, तर बऱ्याच महिन्यांपासून किंवा वर्षांपासून माझ्या जवळ आहे, सो हा माझा झाला. केस, नख हे तर कॉमनच आहे म्हणा, पण याच्याबरोबर ती तुम्ही ज्या ठिकाणी बॉईज युरिनेशन केलेलं आहे तर त्या जागेची माती घेऊन, ओके, ठीक आहे, किंवा असं पण आहे की बरंच अगदीच घाणेरड्या प्रकारे सुद्धा ब्लॅक मॅजिक हा केला जातो. ओके. तर त्यांनी किस्सा सांगितला होता की बहीण आणि भावाचं भांडण झालं होतं. ओके. आणि प्रॉपर्टीवरून, आई वडील गेल्यानंतर बहीण भावांचं भांडण झालं प्रॉपर्टीवरून. तर ते दोघं भांडत असताना भावाने बहिणीला शिवी दिली. ओके. हो. तर तिला खूप राग आला, तर ती बोलली, तू शेण खातो का जेवतोस, असं बोलली. आणि रागारागामध्ये, तिकडे हे गावचीच घटना आहे, ओके, रागारागामध्ये झाडाजवळ काहीतरी शेण पडलं होतं, तिने उचललं आणि भावाच्या तोंडाला लावलं. तर या सीन नंतर 2 महिन्याने ती बाई ना
शेण खायची. शेण खायची? शेण खायची ती बाई. ओके. काय केलं असेल त्यांनी? तो किस्सा झाल्यानंतर 2 महिन्याने ती बाई शेण खायला लागली आणि खूप विचित्र विक्षिप्त वागायची. मग तिच्या घरच्यांनी बघितलं की ही अशी का वागायला लागली अचानक. मग त्यांनी तिकडे बघितलं, बाहेर देवऋषींकडे ते लोक बघतात. तर तिकडे बघितल्यानंतर त्यांना कळलं की हिच्यावरती काळा जादू केलेला आहे. ओके. कसा काळा जादू केला तर ज्या भावाचा अपमान हिने केला त्या भावाच्या मुलाला तो अपमान सहन नाही झाला, म्हणजे तिच्या भाच्याला. ओके. आणि त्याने नवीन जॉबला लागलो असं काहीतरी म्हणून सफेद मिठाईमध्ये मंत्र मारलेली मिठाई ती खायला दिली. अरे बापरे. मी असं ऐकलंय, म्हणजे खाण्यामधून असं काहीतरी, खाण्यामधून म्हणजे बोलतात असं की स्पेशली वाईट ह्याच्यातून भात झालं, दही झालं, सफेद मिठाई, काजू कतली झालं, याच्यातून देतात. ओके. आणि अजून एक म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला लोक जाऊन अशा ऍक्टिव्हिटी करतात. ओके. मला माहिती आहे की खूप लोक बिलीव्ह नाही करत. मी सुद्धा बिलीव्ह करते की नाही, हा वेगळाच मुद्दा आहे. पण असं ऐकल्यानंतर कुठेतरी धक्का बसतो आणि आपण विश्वास करायला लागतो. कारण कोणीतरी, आता मी पण सांगते तर मी कोणाचं तरी ऐकूनच सांगते, त्याने पण पाहिलेलं आहे स्वतः. इवन अजून एक किस्सा असाच आहे की 2 नेबर्स असतात आणि ही गावचीच स्टोरी आहे. बहुतेक मुंबईच्या लोकांना वेळ नसावा कोणाकडे बघायला, म्हणून बऱ्याच अशा स्टोरीज गावी घडत असतात. मुंबईला पण कितीतरी गोष्टी होतात, पण ते बाहेर नाही येत. आणि गावी कसं लगेच बोंबाबोंब होते, त्याच्यामुळे कळून येतं. तिकडे लोक जास्त सोशल असतात. तर ही पण गावचीच गोष्ट आहे. 2 नेबर्स बायका. तर एका बाईचे केस मोठे, भरपूर मोठे, कमरे एवढे, आणि तिची जी शेजारीण आहे तिचे केस एकदम कमी, खराब, क्वालिटी खराब असते ना. हे काय आपल्या हातात नसतं, हे आपल्या जीन्सवरती असतं ना, केस, रंग वगैरे DNA वरती असतं आपल्या. तर त्या बाईने त्या बाईवरती काळा जादू केला. तो काळा जादू पण असा केला की त्या बाईने स्वतःचे केस उपटून काढले. ज्या बाईचे केस मोठी होती तिने स्वतःचे केस उपटून काढले. उपटायला लागली ती केस स्वतःचे. आणि तिच्या मुलाला कळेनाच की माझी आई अचानक अशी का वागायला लागली. आणि केस इझिली मिळू शकतात. नॉर्मली बायका बाहेर अंगणात बसून केस विंचरतात. केस मिळवणं काही मोठी गोष्ट नाही आजच्या काळात. केस झाले, नख झाले, तर तिच्यासाठी ते खूप इझी होतं. तिचे केस घेऊन तिच्यावर काळा जादू करणं. आणि ती विचित्र वागायला लागली, केस उपटायची, ओरडायची, घरात खूप दंगा करायची. मग तिच्या मुलाला वाटलं की अशी का वागते. मग बरेच डॉक्टर, सायकॅट्रिस्टकडे त्याने दाखवलं, पण काही उपाय नाही झाला. म्हणून मग त्याने बोलला की चला आपण अजून एक उपाय करून बघू. म्हणून त्याने देवऋषीला दाखवलं. मग त्यांनी सांगितलं की हिच्यावरती काळा जादू केलाय, ते पण शेजारणीने. अरे बापरे. केसांथ्रू केलेलं. येस. म्हणजे एवढे लोक खालच्या पातळीला जातात आणि असे काही कृत्य करतात. म्हणजे शेवटी बघवत नाही लोकांना. बघवत नाही. आणि केस वगैरे हे तर एक खूप छोटी गोष्ट आहे. म्हणजे बघा ना, ज्या लोकांना ही सर्व गोष्टी येतात ते लोक म्हणजे त्याचा बघायला गेलं तर एक दुरुपयोग करतात. कारण की ह्या सर्व गोष्टी करून काय फायदा नाहीये. त्या बाईला तर केस येणार नाहीये किती केलं. मग तेच झालं ना की एखाद्याची लाईन अशी वर चालली आहे, स्वतः वर जाता येत नाही तर त्याची लाईन पुसून त्याला खाली ओढायचं. करेक्ट. ते जास्त इझी आहे ना स्वतः वर जाण्यापेक्षा. बरोबर आहे. म्हणजे बघवत नाही. सिंपल. आणि मोस्टली आपण पाहिलं असेल ह्या सगळ्या गोष्टी ना जवळच्या लोकांमध्ये, नेबर्स झाले, रिलेटिव्ह झाले, सगळे सोयऱ्यांमध्ये खूप घडतं. मी ऐकून होतो ब्लॅक मॅजिक वगैरे बद्दल. आता आपले सबस्क्रायबर्स वगैरे पण असे खूप सारे स्टोरीज पाठवतात. पण आता तुम्ही जे 2 स्टोरी सांगितले, जसं पहिल्या याच्यामध्ये ते शेण खायला लागली ती बाई, सेकंड यामध्ये केस स्वतःचीच उपटते, म्हणजे खूप म्हणजे एकूणच शॉकिंग आहे. आणि ताई, तुमच्याकडे असं गुप्त धन वगैरे वरती काही आहे? आपण एक बराच टाइम आधी एक स्टोरी केली आहे, त्याचं नावच गुप्तधन आहे. बेसिकली ती स्टोरी आम्हाला ज्या रायटर्सनी पाठवली ते पालघरचे आहेत. ओके. आणि ही रिअल स्टोरी आहे. आणि ही त्यांच्या काहीतरी आजोबांनी की काहीतरी सांगितली होती त्यांना. ओके. तर पालघरच्या इकडे कुठलं तरी एक डोंगर आहे, तिकडे एक गुप्तधनाचा एक खजाना आहे. ओके. तर तिकडे पूर्वी काय असायचं, आपला वीकली बाजार असतो बरोबर, आठवड्याचा बाजार भरायचा. बरोबर. तर पूर्वी तसंच असायचं. आठवड्याच्या बाजारामध्ये
एक माणूस येतो आणि एक दुकानदाराला ना दुकानदाराच्या दुकानामध्ये दुसरे लोक काम करत असतात, नोकर. त्यांना बोलतो की मालकाला बोलवा. तर तो नोकर म्हणतो की काय काम आहे मला सांग. तो बोलतो नाही, मी मालकाशीच बोलणार, तू मालकाला बोलव. तो म्हणतो नाही, मला सांग तू काय काम आहे, मी मालकाला सांगतो. हा म्हणतो नाही, तू मालकाला बोलव, मी मालकाशीच बोलणार. मग हे मालक ऐकून आतमधून ऐकतो आणि तो बाहेर येतो. काय रे, काय झालं, काय चाललंय तुमचं. मग तो विचारतो काय झालं, काय प्रॉब्लेम आहे. मग तो जो माणूस असतो तो एकदम साधा, म्हणजे आपण धनगराच्या वेशातला म्हणू शकतो. ओके. तो असतो. तो काहीच बोलत नाही. तो त्याच्या काखेतली एक रेड कलरची पोटली काढतो आणि मालकाला दाखवतो, फक्त मालकाला. जे बघून मालकाचे डोळे मोठे होतात आणि मालक म्हणतो ये ये आत ये. मालक त्याला आत घेऊन जातो. दुकानाच्या पाठीमागे त्याचं घर असतं मालकाचं, तिकडे आत घेऊन जातो. नोकराला बोलवतो, राजू जा रे जरा लिंबू पाणी घेऊन ये असं. नंतर मालक त्याला विचारायला लागतो, त्या इसमाला, त्या माणसाला, की बाबा हे कुठून आणलंस. मग तो बोलतो, मालक मी तुम्हाला खूप स्वस्तात देतो, मला काहीच नको, फक्त एक बैलगाडी भरून मला धान्य पाहिजे बस. ओके. आणि त्या पोटलीमध्ये एक सोन्याची वीट असते. सोन्याची वीट असते. आणि त्याच्या बदल्यात तो बोलतो, मला फक्त एक बैलगाडी भरून धान्य द्या माझ्या फॅमिलीसाठी. तो मालक पण खुश होतो. ऑलरेडी त्यांचा स्वभाव थोडासा बरोबर, ते लोक शेवटी बिझनेस पर्पज, बिझनेसचा हेच बघणार, फायदा बघतो. करेक्ट. तर मग तो बोलतो, अरे ही चांगली डील आहे, आपण घेऊया. मग तो त्याला बोलतो ठीक आहे. मग त्या एक बैलगाडी भरून धान्य भरतो आणि तो पाठवून देतो. जाता जाता तो माणूस त्या मालकाला सांगतो, मालक एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 दिवसाच्या आत हे सोनं विका. ओके. एवढं बोलतो आणि तो जातो. मग मालक नेहमीप्रमाणे घरी जातो. तो विचार करतो, हा असा का बोलला असेल. आणि जेव्हा मालक झोपतो त्याला वेगवेगळी स्वप्न यायला लागतात. त्याच्या स्वप्नामध्ये एक पिशाच येतो. ओके. हां. आणि त्याला बोलवत असतो की तू इकडे इकडे ये. म्हणजे त्याला एक लोकेशन दाखवत असतो, एक गुफेची लोकेशन दाखवत असतो स्वप्नामध्ये, की तू इकडे इकडे ये, इकडे अजून सोनं आहे. ओके. ती एक वीट त्याच्याकडे, पण अशा भरपूर वीट आहेत. हा. आणि मालकाला हे स्वप्न जवळपास 3 दिवस कंटिन्यू पडतं, 3 रात्र. म्हणजे इन शॉर्ट तो 4 दिवसात ती सोन्याची वीट विकत नाही. ओके. जस्ट बिकॉज तो तेच विचार करत असतो की अरे कुठे असेल हे लोकेशन, कुठे असेल. तो त्याच्यामध्ये लूपमध्ये ग्रीडी होतो, अजून भेटेल त्याला. येस. आणि 4थ्या रात्री असं होतं की त्याच्या घरामध्ये काहीतरी कोसळण्याचा आवाज येतो. मग तो धावत जातो, बघतो तर त्याच्या मुलावर फॅन पडलेला असतो. त्याचा मुलगा जागीच ठार. वीट तो 4 दिवसाच्या वर झालेला असतात, विकली नाही. त्याची बायको अटॅक येऊन जागीच मरते. अरे बापरे. आणि तो ठार वेडा होतो. अच्छा. म्हणजे त्याला ती वीट विकायचा वेळ नाही मिळत. आणि शेवटी तो जसा म्हटला होता, तो जो आला होता ती वीट देण्यासाठी, 4 दिवसात काही पण करून विका. आणि तो ग्रीडीच्या याच्यामध्ये ती विकत नाही, कारण ते धन असतं ते शापित असतं. ओके. श्रापित असतं ते. आयदर तो त्या लोकेशन पर्यंत पोहोचणार आणि त्या पिशाचला ह्याचा बळी मिळणार. बरोबर आहे. मग ह्याचा बळी मिळत नाही आणि हा विकतही नाही लालचेमध्ये. बरोबर. म्हणून मग तो पिशाच त्याच्या घरामध्ये असं विक्षिप्त असं वातावरण तयार करून त्याचा मुलगा मरतो, त्याची बायको मरते आणि तो वेडा होतो. आणि ही खरी स्टोरी आहे. पालघरची कुठेतरी एक गाव आहे, आपण नाव नाही घेऊ शकत. पालघरमध्ये माझे डॅडी पण कामाला होते. तर पालघरला मी गेलोय त्यावेळी. म्हणजे तिथे काय माहिती, आता माझे डॅडी पण त्यावेळी कसं काम केले असतील, जंगल वगैरे एरिया. आता ऑब्व्हियसली डेव्हलप थोडं झालंच आहे चांगलं ते. पण त्यावेळी मी गेलो, मला वाटतंय मी 3rd 4th मध्ये होतो. पण तिथलं वातावरण वेगळंच होतं त्यावेळी, भयानक. हा. जंगल वगैरे असलं की थोडी मी ऐकलंय तिथे आदिवासी वगैरे लोक पण होते. माझे पप्पा मला बोलायचे, कारण की फ्रायडे माझे पप्पा कसं डिस्टन्स लांब होता ना तो, तर यायला वीकमधून एकदा यायचे घरी. तर ते पूर्ण स्टोरी सांगायचे, कधी कधी तिथे काय काय वेगवेगळे प्रकार व्हायचे, तर ते सर्व स्टोरी सांगत असायचे. तर ऐकूनच पालघर आत्ता माझ्यासाठी कसं मी तो इमॅजिन करतो पालघरला, ते तसं आहे. अजून काही आहे का अशी? नक्कीच भरपूर स्टोरीज आहेत.
तर तू ठाण्याचाच आहे बरोबर, तर तुला कळव्यातली एक स्टोरी सांगते. मजा येईल. कळव्याचं जुनं पूल माहिती आहे तुला, कळवा ब्रिज म्हणून फेमस आहे, आणि आय थिंक तो आता बंद केलेला आहे, फक्त पेडेस्ट्रिशियनसाठी, म्हणजे चालायला वगैरे आहे, तिकडे गाड्या चालत नाहीत. तर ही जी मी गोष्ट सांगते ही सुद्धा खरीच आहे, आणि ही माझ्या रिलेटिव्स आहेत ना, माझ्या रिलेटिव्स बरोबर घडली होती. तर खूप जुनी आहे, मला वाटतं 1990-92ची वगैरे असेल, ओके, किंवा त्याच्या पण 1-2 वर्ष आधीची असेल ही गोष्ट. तर ते जे माझे रिलेटिव्ह होते ना, ते त्यांना खूप हौस होती मूवीज बघायची. ओके. आणि तेव्हा कळवा काही डेव्हलप नव्हता. ठीक आहे, तर ते ठाण्याला जायचे मूवी बघायला, आणि रात्रीचा शो बघून ते घरी येत होते. ओके. आणि पायी येत होते, तेव्हा काही तेवढं गाडी वगैरे अवेलेबिलिटी नव्हती. लास्ट शो बघून रिटर्न येत असताना कळव्याच्या त्या ब्रिजवरती त्यांना एक बाई दिसली. ते थोडे सरप्राईज झाले की अरे एवढ्या रात्री ही बाई काय करते, 2:30-3 वाजले होते जवळपास. तर त्यांनी तिला इग्नोर केलं आणि पुढे चालत राहिले. आणि ती बाई मागे मागे येत होती आणि त्यांना म्हणत होती मला सिगरेट दे. ओके. हो, आणि ती कंटिन्यू त्यांचा पाठलाग करत होती, कंटिन्यू. अच्छा. आणि पार थेट त्यांच्या घरापर्यंत. मग ते पूर्ण घराच्या दरवाज्यात पोचले, दरवाजा वाजवला, घरात शिरले, दरवाजा लावल्यानंतर सुद्धा दरवाजा कोणीतरी ठोकत होतं, सिगरेट दे, सिगरेट दे म्हणून. आणि हे त्यांनीच नाही, त्यांच्या बायकोने सुद्धा ऐकलं हे. ओके. मग दुसऱ्या दिवशी ते ब्राह्मणाकडे गेले वगैरे, थोडासा उतारा वगैरे केला. कारण हे सर्व आपण बघतोच, लोकांकडनं आपण ऐकलंय. हो. आणि काय माहिती, आता मी तर बोलतोय आपण लोक बघतो, पण बघायला गेलं तर हे सर्वजण आहे ना ही गोष्ट करतात. म्हणजे डॉक्टर्स वगैरेकडे नाही, पण असे बाबाकडे, तांत्रिककडे, नाही तर सर्वांचे कोण ना कोण असतात, त्यांच्याकडे जाऊन ते चेक करतात की काय झालंय असं. कारण दाखवायला सर्वजण डॉक्टर ठेवतात समोर की मी डॉक्टरकडे जाऊन आलो, पण असतात लोक जे हे सर्व बघतात. बघ शेवटी एनर्जी आहे ना, डॉक्टरला पण कसं कळतं, सिम्पटम्स वरूनच डॉक्टर ओळखतो ना. हे तर तू आणि मी पण सांगू शकते, म्हणजे तुझा चेहरा बघून मी सांगू शकते की तू डिप्रेस आहे की हॅपी आहे. हे तर नॉर्मल कोणी, म्हणजे एक नॉर्मल माणूस सुद्धा ओळखू शकतो की समोरचा माणूस आजारी आहे की काय आहे. ते सिम्पटम्स इझिली दिसतात. जसं एखाद्याला न्यूरोलॉजिकली काहीतरी इश्यूज असेल तर त्याचे हात पाय थरथरत असतात, बोलताना एखादी नस त्याची दबलेली असेल तर चेहरा एक साईडला जातो. हल्ली बुटॉक्स वगैरे केल्याने पण असं होतं, राईट. किंवा मग एखाद्याचं मानसिकरित्या काहीतरी इश्यूज असेल, मेडिसिन चालू असेल, त्यांची नजर स्टेबल नसते. करेक्ट. मग प्रत्येक ठिकाणी सिम्पटम्स हे बघितले जातात, त्याच्यावरूनच उपाय निघतो ना की एक्झॅक्टली ह्याला झालं काय. बरोबर. तुला अजून एक कोकणातली स्टोरी सांगते. मालवण मधलं आहे हे. तिकडे माझा फ्रेंड आहे ना, त्याच्या रिलेटिव्हचं कोणाचं तरी लग्न होतं, तर तो तिकडे गेला. आणि त्याच्याबरोबर त्याची अजून एक रिलेटिव्ह, म्हणजे बरेच रिलेटिव्स असे आले होते. पण गावी कसं असतं, नॉर्मली घरात आपल्या एका जागा पुरत नाही, तर आपण कसं शेजाऱ्यांकडे अर्ध्यांना झोपायला वगैरे पाठवतो, राईट. तर एक मुलगी होती, ती शहरातलीच होती, तिला काही फारसं माहीत नव्हतं, ती नवीनच होती, त्या ठिकाणी पहिल्यांदा आली होती. तर त्या गावात एक असं घर होतं जे बंद असायचं कायमचं. तर ही आल्यापासून त्या घराकडे ना अट्रॅक्ट झाली होती. म्हणजे हिला पण कळलं नाही ही त्या घराकडे का अट्रॅक्ट झाली आहे. मग ती रात्रीची जाणार होती, पण तिला अडवलं गेलं की अरे कुठे रात्रीची, तू जाऊ नको, रात्रीची वेळ झाली, असं रात्री भटकू नये असं वगैरे. मग दुसऱ्या दिवशी दुपारी ती अशीच फेरफटका मारत असताना त्या घराच्या बाहेर ना तिला एक प्रेग्नेंट बाई दिसली. ओके. आणि तिला आवाज दिला की इकडे म्हणून, तू कोण आहे. आणि त्या दोघी बऱ्याच वेळ गप्पा मारत होत्या, आणि ही जवळपास 2 तास कोणाला मिळेनाच, म्हणजे दिसतच नव्हती आजूबाजूला कुठे. मग काहीतरी 2-2.5 तासानेही आली घरी, आणि आल्याबरोबर ती एकदम विचित्र बिहेव करायला लागली. अच्छा. तिचे डोळे लाल झाले, तिचा आवाज बदलला होता, आणि मटण मागत होती खायला, म्हणजे नॉनव्हेज मागत होती सारखं खायला. त्याच्यानंतर मग ऑब्व्हियसली गावच्या लोकांना थोडा डाऊट आला की काय झालं आहे. मग त्या लोकांनी बघितलं
तर ते जे रिकामं पडकं घर होतं तिकडे एक प्रेग्नेंट बाईने सुसाईड केलं होतं. ओके. आणि तिने तिला पछाडलं होतं. अच्छा, प्रेग्नेंट लेडीने. आणि असं बोलतात की त्या बाईबद्दल जेव्हा आपण बोलतो, ती मालवणात असेल पण आपण इथे बोलत असेल तर तिला ऐकू जातं. अच्छा, ही गोष्ट म्हणजे अशी ही खरी आहे. आपण जसं बोलतो ना की कोणाबद्दल बोलायचं नाही, कुठल्या भूताबद्दल, तिला आवाज जातो, तिला ऐकायला जातं. तर असे पण असतात गोष्टी की खरोखर ऐकायला जातात त्यांना. म्हणून बोलतात ना, देवाचं नाव घेत राहा, देवाचं नाव जपा, म्हणून आपला स्ट्रॉंग ऑरा स्ट्रॉंग राहतो. करेक्ट. आणि प्रेग्नेंट लेडीचं जसं तुम्ही म्हटलात ते, ती जी एनर्जी आहे ती खूप भयानक एनर्जी असते. खूप भयानक, ती सोडत नाही. हा, कारण त्यांचा जीव त्या पोरामध्ये पण अडकलाय, प्लस त्यांच्या फॅमिली संसारामध्ये अडकलेला आहे. भरपूर काही इच्छा असतात, जे स्वप्न रंगवलेले असतात. खूप खूप खूप. त्यामुळे म्हणजे ती खूप भयानक अशी अतृप्त आत्मा असते आणि तिला कंट्रोल करणं ते खूप डिफिकल्ट असतं. बरं, तुला अजून एक कळव्यातलं अजून एक स्पॉट सांगते. तर बेसिकली कळव्यामध्ये पारसिक हिल म्हणून एक एरिया आहे, हिल आहे प्रॉपर. तिथे एक सेलिब्रिटी जुन्या काळातली आहे, एकदम जुनी पण नाही पण बऱ्यापैकी जुन्या काळातली एक सेलिब्रिटीचा एक बंगला आहे. पण तो बंगला हॉन्टेड आहे म्हणतात. ओके. त्यांचं नाव नाही घेणार, बऱ्याच लोकांना माहीतही असेल. तर त्या सेलिब्रिटीने तो बंगला घेतला, तो पारसी किल्ला म्हणजे कळवा आणि मुंब्र्याच्या मध्ये. ओके. मग तो बंगला घेतल्यापासून तिचं करिअर तर संपलंच आणि तिचे स्वतःचे सुद्धा खूप इश्यूज चालू झाले होते. पण असं बोलतो आपण की असं काही नसतं वगैरे, पण हे जे इश्यूज होतात हे अचानक चालू होतात, हे त्याच्यामुळे. करेक्ट. फायनान्शियल इश्यूज झाले तुझे, फिजिकल इश्यूज म्हणजे मेडिकल इश्यूज झाले, परत काय म्हणतात त्याला, मेंटल इश्यूज, डिस्टर्ब होणं, म्हणजे असे खूप क्रायसिस अचानक यायला लागतात. तर ते अशी काही बाधा झाल्यावर किंवा एखादी वास्तू आपण म्हणतो ही खराब आहे त्याच्यामुळे, कारण घरामध्ये ते एनर्जीज असतात आणि कोण नवीन राहायला गेलं, जसं त्यांनी घर घेतलं होतं ते, त्यानंतर इश्यूज स्टार्ट झाले. तर त्यांना म्हणजे एक जण अगोदर चेक करतात या सर्व गोष्टी. आणि एक जण असतात जे या सर्व गोष्टीवरती बिलीव्ह नाही करत. कधी कुणाला कमी रेट मध्ये घर भेटतंय, तर कधी कोण बोलतं ना लोकेशन चांगले जाऊ दे आपण बघूया जे होईल ते. अरे तिकडे काहीच नाही वरती पारसी हिलवर. पारसी हिल म्हणजे ट्रेकिंगला जातात लोक आणि त्याच्यात तो बंगला आहे. कॅन यू बिलीव्ह? अच्छा. म्हणजे अशी लोकेशन ऑब्व्हियसली ती वर्दिट नाहीये, तिकडे राहण्यासारखी नाहीच आहे. माझी एक फ्रेंड ॲस्ट्रोलॉजर आहे आणि वास्तुशास्त्रज्ञ पण आहे. तिने मला एक गोष्ट सांगितली होती. नाशिकला कुठेतरी एक तिच्या क्लायंटने वाडा घेतला होता जुना आणि बऱ्याच स्वस्तात मिळाला त्यांना तो वाडा. तर हिला बोलवलं, तर ही बोलली ठीक आहे आपण 1-2 रात्र राहून बघ. आणि बेसिकली अमावस्याची रात्र किंवा पौर्णिमेच्या रात्रीला ते बघितलं जातं, कारण तेव्हा एनर्जी खूप हाय असतात, फ्रिक्वेन्सीज खूप हाय असतात, तेव्हा आपण चांगला एक्सपिरियन्स घेऊ शकतो. तर मग त्या क्लायंटबरोबर ही सुद्धा तिकडे राहायला गेली. मध्यरात्री 2:30-3 नंतर घरातली भांडी आपटू लागली, इकडून तिकडे भांडी पडतायत. ओके. हो. आणि ते एवढं अवाक्याबाहेर गेलं की ते थांबतच नव्हतं. तिने खूप प्रयत्न केला की त्या एंटिटीसोबत बोलायचा, पण मग तिच्याने पण ते थांबतच नव्हतं. शेवटी मग तिने तिच्या गुरूंना फोन केला आणि विचारलं की असं असं होतंय, गेले 1-1.5 तास हेच चालू आहे, मी प्रयत्न करते त्यांच्याशी बोलण्याचा, कारण कम्युनिकेट करतात ना ते लोक. ती म्हणते की ते माझ्याशी कम्युनिकेट करायला पण तयार नाहीत, काय करू? मग त्यांच्या गुरुने सांगितलं की दही आणि भात एक कोपऱ्यात ठेवून दे. एक दिशा सांगितली त्यांनी, तिकडे तिने ठेवलं आणि अर्ध्या तासामध्ये सगळं शांत झालं. ओके. नंतर मग कम्युनिकेशन झालं. तर एक आई आणि मुलाची आत्मा त्या वाड्यामध्ये कैद आहे. अच्छा. आणि ते म्हणतात आम्ही इथून सोडून जाणार नाही. बरं झालं त्यांनी अगोदर चेक केलं. हो. आणि हे इम्पॉर्टंट पण आहे, माहिती तरी पडलं की काहीतरी तिथे एनर्जीज आहे, नाहीतर नंतर राहायला लागल्यावरती हे त्रास देणारच होते, खूप त्रास देतात. असं सिमिलर एक माझ्या मैत्रिणीसोबत घडला आता रिसेंटलीच. आमच्या सोसायटीच्या एका फेस्टिवलमध्ये ती आली नाही, तर मी म्हटलं, आणि ती नेहमी असते आमच्यासोबत,
मी तिला कॉल केला, म्हटलं काय झालं, आला नाहीत तुम्ही? म्हणते नाही, तब्येत जरा बरी नाही हो, 1.5-2 महिने झाले. म्हटलं काय झालं एक्झॅक्टली? म्हणते काय माहिती, अचानक आईची आणि माझी तब्येत ना खूप खराब राहायला लागली आहे, ताप जातच नाही आहे, अचानक मला व्हेरिकोज वेन झालं आहे, परत अचानक माझं BP पण डिटेक्ट झालं, म्हणजे BPचा प्रॉब्लेम आहे असं सांगतात डॉक्टर. आईचं तर ठीक आहे, आईचं वय झालं आहे, पण माझं असं अचानक 1-1.5 महिन्यातच एवढे आजार लागलेत ना की मी डिप्रेस झाली आहे. ओके. असं. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण मी येते घरी तुमच्या, मग आपण बोलूया. त्या बोलल्या की ये म्हणून, थोडा वेळ मिळाला तर. मी गेले त्यांच्याकडे. मग त्यांनी ॲक्च्युली माझे पॉडकास्ट पाहिले. ओके. म्हणून त्यांनी मला खास बोलवलं की तुम्ही या घरी जरा, मला बोलायचं आहे असं करून. तर मी म्हटलं ठीक आहे. मला पण त्यांचा पर्पज माहीत नव्हता एक्झॅक्टली काय आहे, पण गेल्यावर मला पर्पज कळला. तर त्या म्हटलं पाहिलं तुमचं पॉडकास्ट. तर मी बोलली अच्छा, कसं कसं करतात? तर मी बोलली असं असं असतं. मग काय वाटतं तुम्हाला, सगळ्या स्टोरीज खऱ्या असतात का? तर मी बोलली बघा, मी तर नॉन बिलिव्हर आहे, पण लोक अशा घटना सांगतात करेक्ट, स्वतः पाहिलेल्या, की बिलीव्ह करण्यापलीकडे आपल्याकडे उपाय राहत नाही. बरोबर की नाही? इव्हन म्हणजे मी सुद्धा पाहिले. बरं, मी कोकणातले बोललं तर माहिती आहे, कोकणात 2 गोष्टी फेमस आहे, कोकणातला भात आणि कोकणातली भूतं. बरोबर की नाही? तर त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत, पण कुठे बिलीव्ह करायचं आणि कुठे नाही हे अजूनही मोठं क्वेश्चन मार्क आहे. तर मग त्या बोलल्या की अच्छा. तर मग त्या म्हणतात नाही, मला ना काहीतरी सांगायचं होतं. तर मी बोला ना. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. ॲक्च्युली त्यांनी त्यांच्या आईसाठी तिकडे आमच्याच जवळच्या एक एरियामध्ये फ्लॅट बघितला 1 BHK. कारण गावी आई असते आणि ह्या दोघी मुलीच, मुलगा नाही. तर मग एक बहीण थोडी बिझी असल्यामुळे ह्या लक्ष देतात आईकडे, आणि एव्हरी वीकेंड आईला जाऊन बघायचं ह्यांना शक्य नाही, कारण ह्या स्वतः पण वर्किंग आहेत. अच्छा. म्हणून मग ह्यांनी उपाय काढला की आपण इथेच रेंटवर आईला रूम घेऊन देऊया, आणि म्हणजे लक्ष पण राहील आईवर वगैरे असं म्हणून घेतलं रूम. आणि घर घेतल्यानंतर आईसाठी कमोड लावून घेतलं. नॉर्मल इंडियन वॉशरूम होतं, तिकडे कमोड लावून घेतलं, बेड, गॅस वगैरे गावचं सगळं तसंच ठेवलं, कारण गावी पण जायला लागणार ना अधूनमधून. त्यांनी इकडे सगळं नवीन सामान घेतलं आईच्या सोयीसाठी, बेड वगैरे सगळं. आता आईचं वय थोडं असल्यामुळे त्यांनी सगळं सोय करून दिली. रेंटेड होता फ्लॅट, ग्राउंड फ्लोअरला होता. त्याच्यानंतर त्यांचे मिस्टर बोलले की मी एक काम करतो, जरा 2 रात्र मी इकडे झोपून बघतो, म्हणजे सिक्युरिटीचं टेन्शन जाईल की बाबा रात्रीचं कसं आहे काय नाही, हे व्हेरीफाय करायचं होतं. कारण कसं हल्ली तिकडे चोरी वगैरे पण बऱ्याच व्हायला लागल्या, सेफ आहे का नाही ते चेक बघायचं होतं त्यांना म्हणून. तर ते 2 रात्र तिकडे झोपले ना, तर त्यांना खूप भयानक अनुभव आले. भांडी पडायची त्यांना, आपण म्हणतो ना स्लीपिंग पॅरालिसिस. ओके, की कोणतरी आले छातीवर बसले, त्यांना चेप पडला. आपण मराठीत चेप म्हणतो ना, तर त्यांना चेप पडला आणि 2 दिवस भांडी पडायची. परत थप असं कोणीतरी धावतंय घरामध्ये. हे कॉन्स्टंट 2 दिवस त्यांच्याबरोबर झालं रात्री. 3ऱ्या दिवशी त्यांनी निर्णय घेतला की नाही, इकडे नाही राहायचं. आणि जिथून त्यांनी कसं आधी रेंटवर घर घेतलं, सगळं डिपॉझिट वगैरे दिलं, रेंट चालू झालं आणि थोडंसं काम करून घेतलं घरातलं. मग हे लोक येऊन जाऊन होते, आपण जातो ना चेक करतो तसं होतं. मग जिथून घर घेतलेलं ना, तिथून ह्या लोकांना हा त्रास व्हायला लागला होता. ओके. तर तिकडे जी एनर्जीज होते ना, त्यांनी तिकडे ह्या लोकांना थोडंसं त्रास केला होता असं इन शॉर्ट. त्याच्यामुळे ह्यांची एकाएकी तब्येत दोघींची पण खराब झालेली. मग त्यांनी बरंच विचारपूस केली. मग ते सांगत होते की इकडे म्हणे एका बाईने काहीतरी सुसाईड केलं होतं, तर तिची आत्मा लोकांना त्रास देते. अच्छा. तर तुम्ही तिकडे राहायला जाऊच नका पहिलं तर, आणि जाण्याच्या आधी तिकडे एक दिवा लावून जा. ओके. आणि तिकडे माफी मागा की बाबा आम्ही काही तुला डिस्टर्ब करायला आलो नव्हतो, आम्ही इथे राहण्याच्या उद्देशाने आलेलो आणि आम्ही जातोय, तर आम्हाला काही त्रास करू नको असं. अच्छा. आणि लोक सांगतात की त्या घरामध्ये जे पण नवीन लोक येतात, कारण नवीन लोक बाहेरून वगैरे येतात, आउटसाइडर्स, त्यांना तर माहीत नसतं ना, जवळच्या लोकांनाच माहीत असतं की इकडे काय. तर तो तिकडे जवळचा एक माणूस सांगतो की इथे हार्डली 3 ते 6 महिने लोक राहतात, नंतर त्यांच्याबरोबर काहीतरी घडतं की जे घर सोडून निघून जातात. अच्छा. म्हणजे कुठलीच फॅमिली तिथे 1 वर्ष 2 वर्ष चांगलीशी राहिलीच नाहीये.
तुमच्या पॉडकास्टमध्ये जेव्हा मी आलो होतो त्यावेळी पण मी कव्हर केली होती की स्लीपिंग पॅरालिस आपण जेव्हा बोलतो ना त्यावेळी असंच का होतं की कोणतरी आपल्या छातीवर उडी मारून येते आणि गळा दाबतंय. जसं मी ही गोष्ट तुमच्या पॉडकास्टमध्ये पण म्हटलोय, माझ्या आणि माझ्या बाईबरोबर जी गोष्ट झाली आहे एका माणसासोबत होईल, दोघांसोबत एकसाथ कशी ती गोष्ट होईल. ती ॲक्च्युली पॉडकास्ट तो जो आहे तो स्कॅरी पंपकिनवरती जो माझा पॉडकास्ट येणार आहे तिथे मी कव्हर केली आहे टॉपिक तो. तर तुम्ही तिथे चेक करा ताईंचा चॅनल स्कॅरी पंपकिन, तिथे पण आपला पॉडकास्ट आहे, तिथे पण माझे स्टोरीज होत्या जे आपल्या सबस्क्रायबरनी सेंड केल्या आहेत. परत मी माझ्यासोबत पण काही गोष्टी ज्या झाल्यात त्या मी तिथे शेअर केल्यात, ते नक्की बघा. माझा एक फ्रेंड आहे, त्याने मला सांगितलं होतं तो कुठेतरी ट्रेकिंगला गेला होता. तर ट्रेकिंगला गेल्यानंतर ना त्याला ट्रेकिंगला त्यांना जिकडे जायचं होतं तर वेळ निघून गेली होती, म्हणून त्यांनी विचार केला की आपण इकडे थांबूया. तर आता ट्रेकिंगला माहिती आहे ना की खूप आतमध्ये असल्यामुळे त्यांना काही राहण्याची व्यवस्थित सोय नसते. करेक्ट. सो त्यांनी डिसाईड केलं की एका शाळेमध्ये आपण थांबूया. नॉर्मली शाळेमध्येच थांबायला देतात. येस. तर ते लोक झोपले होते, बराच 2:30-3 वाजले होते म्हणत होता तो. तर ते दोघं जण गेले आणि अंधार होता, खूप अंधार होता, म्हणजे नव्हतीच लाईट नाके बराबर. तर तो माझा मित्र आणि त्याचा मित्र असे दोघं जण शाळेत झोपले. त्याच्यानंतर झोपल्यानंतर ना त्याला पण सेम अनुभव झाला, स्लीपिंग पॅरालिसिसचा. चेप पडला, जसं की कोणीतरी त्याच्या छातीवर बसले, त्याचा गळा दाबतोय. हा जवळपास तास 1.5 तास ओरडून ओरडून त्याच्या मित्राला हाका मारतोय की उठ रे उठ रे मयूर उठ रे. समीर आणि मयूर हे दोघांची नावं. समीर मयूरला हाका मारतोय की उठ रे मयूर, कोणतरी गळा दाबतोय, पण त्याचा आवाजच बाहेर येत नव्हता आणि मयूर काही हलत नव्हता. त्याच्यानंतर 1-1.5 तासानंतर हे सगळं थांबलं आणि मग त्याला कधी झोप लागली हे कळलंच नाही. मग सकाळी उठल्यानंतर तो मयूरला स्टोरी सांगत होता की अरे रात्री माझ्याबरोबर असं असं घडलं. आणि मयूरने जे सांगितलं ते ऐकून तो अजून शॉक झाला, कारण मयूर बरोबर पण सेम घडलं होतं. सेम तीच गोष्ट. सेम. म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी काहीतरी नाही कोणीतरी होतं जे दोघांना कंट्रोल करायचा प्रयत्न करत होतं. करेक्ट. त्यांच्या बॉडीमध्ये एंटर करायला. पण त्यांचा ऑरा स्ट्रॉंग असेल. करेक्ट. ते फाईट करू शकले आणि त्याच्यामुळे त्यांना काहीच झालं नाही. पण हे जाणवलं की आहे तिथे. आणि मी तेच जसं म्हटलं की काहीतरी असतं, कोणतरी असतं तिथे, ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये एंटर करायला ट्राय करत असते. आणि जेवढा तुमचा ऑरा वीक असतो, ऑरा वीक कशाने होतो, तुम्ही मेंटली डिप्रेस आहात, दुखी आहात, डिस्टर्ब आहात, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वीक बनवतात. आणि जर का तुम्ही खूप खुश आहात, तुम्ही मेंटली फिजिकली फिट आहात, तर तुम्हाला कोणतीच नेगेटिव्ह एनर्जी काहीच करू शकत नाही. बी पॉझिटिव्ह. मी ऐकलं होतं तुम्ही कुठली सिरीज वगैरे पण स्टार्ट केली होती ॲनिमेशन मध्ये, हॉररची. ओके. तर मी तुला ॲनिमेटेड जी सिरीज होती आमची पिशाचिनी, तशा आम्ही बऱ्याच सिरीज केलेल्या आहेत. काही सिरीज आमच्या 4 पार्टच्या आहेत, काही 3 पार्टच्या आहेत. आणि ही जी सिरीज केली ती आय थिंक 9 or 10 पार्टची होती. तर त्या सिरीजमध्ये असं होतं की एक यूट्यूबर राहुल नावाचा, तिकडे त्याचं मेनली काय असतं की वेगवेगळ्या हॉन्टेड प्लेसेसवर जातो तो, रात्री लाईव्ह करतो तिथून. ओके. तर असंच त्याला सबस्क्रायबर्स नेहमी वेगवेगळे चॅलेंजेस देत असतात की आज तू भानगडला जा, की आज तू आरे कॉलनीला जा. असे वेगवेगळे त्याला चॅलेंजेस देत असतात. तर त्याला एकदा चॅलेंज मिळतं एक अशा ठिकाणी जायचं, जंगलामध्ये तो वाडा आहे तिथे जा म्हणून. तर त्या लोकेशनवरती तो जातो. तो सगळ्यांना सांगतो की मी इकडे इकडे जाणार आहे, आणि तो इवन लाईव्ह जातो, लाईव्ह असतो तो तिथे जाऊन लाईव्ह असतो. येस. तर तो लाईव्ह तिकडून यूट्यूबवर लाईव्ह असतो तो, आणि अचानक कनेक्शन तुटतं. कनेक्शन तुटल्यानंतर असं होतं की त्याचे मित्र मैत्रीण हे सगळे गोंधळात येतात की अरे काय झालं, अचानक झालं काय. आणि कनेक्शन तुटल्यानंतर त्याचा कॉन्टॅक्टच होत नाही त्याच्याशी. हो. त्याचा फोन बंद येतो. त्याचं जे लास्ट लाईव्ह होतं ते सगळ्यांनी पाहिलेलं असतं, त्याच्या घरच्यांनी, फ्रेंड्सनी. आणि त्या फ्रेंड्समध्ये त्याची एक प्रियसी पण असते. हो. तर मग सगळ्यांना काळजी वाटू लागते की अरे काय झालं असं तर याच्या आधी कधीच झालं नव्हतं.
तर मग त्याचे मित्र आणि त्याची ती प्रेयसी ओके. हे लोक दुसऱ्या दिवशी तिकडे जातात त्या जागेवर, जी जागा सबस्क्रायबरने त्याला सांगितलेली असते. ते तिकडे जातात, तिकडे बघतात तर तिथे बंगला असतो तो. येस. पण त्या बंगल्याच्या आतमध्ये शिरतानाच त्यांना अशा काही वाईब्स येतात, बाहेर एकदम दमट वातावरण. ओके. आणि आतमध्ये एकदम थंड. अच्छा. हो. आणि आतमध्ये गेल्यानंतर ते पूर्ण बंगला शोधून काढतात, पण त्यांना राहुलचा कॅमेरा, मोबाईल, बॅग काहीच मिळत नाही. ओके. म्हणजे तो लाईव्ह होता. लोकांनी पाहिले की हा तिथे लाईव्ह आहे. आणि हा व्हिडिओ लाईव्ह गेल्यावरती व्हिडिओ सेव्ह राहतो, माहिती आहे. बरोबर. तो व्हिडिओ सेव्ह पण असतो यूट्यूबवर, त्याच्या यूट्यूबवरती. आणि पुढे ते कनेक्शन लॉस्ट होतो तिथपर्यंत व्हिडिओ सेव्ह आहे. पण राहुलचा तिकडे आत्ता पत्ताच नाहीये. अरे बापरे. हो. त्याच्यानंतर ते लोक सरप्राईज होतात, म्हणजे त्यांना धक्काच बसतो की असं कसं शक्य आहे. आला तर होता पण आहे कुठे जाऊ दे, चल तो कुठे लपला असेल किंवा कुठे त्याला कोणी किडनॅप केलं असेल, पण मेन आहे की त्याच्या एकही वस्तू नाही, तो आला आहे याचा एकही तिकडे पुरावा नाहीये. लाईव्ह वगैरे जाऊन आता असं आहे की पुरावाच नाहीये. त्याच्यानंतर ते पुन्हा सगळे जेवढे पण तिकडे रूम्स असतात, इच अँड एव्हरी डोअर ते लोक ओपन करून बघतात आणि बाहेर येतात पुन्हा हॉलमध्ये. हॉलपासून त्यांची जर्नी चालू होते, पुन्हा येऊन हॉलमध्ये ते एकत्र भेटतात. त्याच्यानंतर त्याच्यातली जी एक असते मुलगी, तिला काहीतरी बॅड वाईब्स यायला लागतात आणि तिला अचानक चक्कर वगैरे यायला लागते. अच्छा. आणि ती खूप पॅनिक होते. त्याच्यामुळे मग ती सगळ्यांना म्हणते की मला काहीतरी होतंय वगैरे, आणि सगळ्यांना काहीतरी तिकडे जाणवत असतं. ओके. काहीतरी विचित्र घडतंय किंवा विचित्र आभास होत असतात त्यांना तिकडे, म्हणून ते रेफर करतात की आपण जाऊया आणि पोलीस कंप्लेंट करूया. की तो मिसिंग आहे. येस. सो ते लोक तिथून निघतात आणि निघाल्यानंतर पोलीस स्टेशनला जातात. पोलीस स्टेशन म्हणतो की काय झालं वगैरे, ते लोक डिटेलमध्ये सांगतात असं असं होतं. त्यांना व्हिडिओसुद्धा दाखवतात. ओके. येस. तो व्हिडिओ दाखवल्यानंतर पोलीस म्हणतात की ठीक आहे आम्ही बघतो. मग ते लोक खूप इन्सिस्ट करायला लागतात की बघतो म्हणजे काय, तुम्ही लगेच ॲक्शन घ्या ना, आमच्यासोबत चला. करेक्ट. पोलीस म्हणतात तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्ही आमच्या पद्धतीने सर्च करू. मग त्यांना घरी जायला सांगतात. मग सगळेजण आपापल्या घरी निघून जातात आणि मग पोलीस जातात तिकडे. तर पोलिसांना सुद्धा तिकडे काहीच मिळत नाही. अरे बापरे. हो. पण इकडे पोलीस जाऊन आल्यानंतर त्याची जी गर्लफ्रेंड असते, सोनाली नाव असतं तिचं, ती तिच्या घरी येते आणि तिला कंटिन्यूस त्या राहुलचे पेरेंट फोन करत असतात. ऑब्व्हियसली ते लोक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात, तो त्याच्या घरीसुद्धा माहीत असतं. आणि ती खूप अपसेट असते. तिचे आईवडील डायनिंग टेबलवर बसलेली असताना तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, पण ती नुसतीच रडत असते कारण तिला आतून काहीतरी एक बॅड वाईब्स येत असतात. त्याच्यानंतर ती कसं बसं तिचे घरचे तिला समजावतात आणि ती झोपायला जाते. त्याच्यानंतर ती जेव्हा झोपायला जाते तर ती झोपलेली असताना अचानक लाईट जाते. ओके. पडदे हलू लागतात, बाहेर रस्त्यावरचा दिवा फ्लिकर होतो. अच्छा. असं अचानक काहीतरी घटायला लागतं. मग ती घाबरून डोळे बंद करते आणि ती जेव्हा डोळे उघडते तर ती वेगळ्याच ठिकाणी असते. अच्छा. आणि त्या ठिकाणी तिला त्याचा कॅमेरा मिळतो. ओके. राहुलचा. त्याच्यानंतर ती बराच वेळ त्या इल्युजनमध्ये असते आणि नंतर मग तिच्याबरोबर बरंच काही घटना घडतात तिकडे. तर तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात बघायचं असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊ शकता, कारण 10 एपिसोडची स्टोरी आहे. मी असं तुम्हाला म्हणजे 10 मिनिटात नाही सांगू शकत बेसिकली, कारण तो प्रॉपर एक तुम्ही सिरीज टाकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये कसं की एवढं छान प्रकारे असं नरेट केलेलं आहे, डायलॉग्स आहेत, खूप छान सुंदर असं ॲनिमेशन आहे. तर मी सांगेन नक्की तुम्ही बघा. तर इन शॉर्ट मी तुम्हाला सांगते त्याच्यात काय आहे. तर त्याच्यामध्ये तिला कॅमेरा मिळतो आणि बराच वेळ तिथे इल्युजनमध्ये अडकलेली असते. ओके. आणि त्याच्यानंतर काही वेळाने ती त्याच्यातून बाहेर येते, पण ती एकटी नाही बाहेर येत, तिच्यासोबत तो कॅमेरा पण असतो. अच्छा. कॅमेरा घेऊन येते ती. कॅमेरा असतो तिच्याबरोबर बाहेर आलेला. मग ती सगळ्यांना फोन करते की असं असं झालं माझ्याबरोबर, तर आपण एक काम करूया, उद्या जाऊया.
तर सगळे म्हणतात ठीक आहे चालेल म्हणून, पण ती कॅमेऱ्याबद्दल कोणालाच काही सांगत नाही आधी. ओके. मग जेव्हा ते लोक भेटतात तेव्हा ती कॅमेऱ्याबद्दल सांगते. मग सगळ्यांना खूप धक्का लागतो की असं कसं पॉसिबल आहे की तू बेडरूम मध्ये तुझे झोपली आहेस आणि तू कुठल्या तरी वेगळ्या खोलीत पोहोचलीस आणि तिकडे तुला कॅमेरा मिळतो आणि तो ऍक्च्युअल मध्ये तिच्या जवळ असतो. ओके. हे शॉकिंग होतं. इंटरेस्टिंग आहे, म्हणजे नक्की बघायला पाहिजे. आणि तुम्ही प्लीज चेक करा हा जो सिरीज आहे. सिरीजचं नाव काय म्हटलं? सिरीजचं नाव आहे पिशाचिनी. ओके. तुम्ही नक्की ही सिरीज बघा. त्यामध्ये ऑब्व्हियसली आता ताईंनी जसं म्हटलं म्हणजे तिला कॅमेरा वगैरे भेटतो, म्हणजे भरपूर काही अशा गोष्टी आहेत मध्ये इंटरेस्टिंग नरेट केलेली आहे ॲनिमेशन वाईज. तुम्ही एकदा चेक करा. थँक्यू सो मच ताई, तुमचे इंटरेस्टिंग इतके टॉपिक्स तुम्ही शेअर केले. आणि ॲक्च्युली तुमच्याकडे सर्वच गोष्टींचे बोलतात ना एक सर्व गोष्टींच्या स्टोरी आहेत. मी जसं गुप्तधर म्हटलं, ब्लॅक मॅजिक म्हटलं, सर्व तुमच्याकडे ऑलरेडी लायब्ररी रेडी आहे. तर तुम्हाला पण अजून एक पार्ट हवा असेल ना, कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपण अजून एक पॉडकास्ट करू जिथे वेगवेगळे काही टॉपिक्स कव्हर करायला ट्राय करू. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि स्कॅरी पंपकिन जे चॅनल आहे त्याचं मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही चॅनल ते एकदा चेक करा. आपला पण पॉडकास्ट तिथे येणार आहे. आणि ताईंनी खूप सारे गोष्टी, ताई आणि विजय दादा त्या दोघांनी पण इतके इंटरेस्टिंग तिथे कार्टून ॲनिमेशनमध्ये हॉरर स्टोरीज बनवल्यात. तर एकदा ते चॅनल बघा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सागर.